आज आशा गटप्रवर्तक कृती समिती, अंगणवाडी कृती समितीच्या वतीने मुंबईच्या आझाद मैदानावरती धरणे आंदोलन आयोजित केलेलं होतं आणि मागणी जी महत्त्वाची होती की राज्याच्या निवडणूक आयोगाने आशा गटप्रवर्तक अंगणवाडीच्या महिलांना कोणत्याही प्रकारची सक्ती SIR आणि BLOच्या कामात करू नये या संदर्भातली भूमिका होती। आज राज्याचे निवडणूक आयोग सचिव आदरणीय एस चोक्लिंगम साहेब यांची भेट घेण्यात आली। त्यामध्ये त्यांना आशा गटप्रवर्तक अंगणवाडीच्या महिला ह्या कर्मचारी नाहीत, त्यांना आरोग्याचं काम त्याचप्रमाणे पोषण आहारचं काम आहे, त्यांना सक्ती करू नका हे त्यांना सांगण्यात आलं। त्यांनी या सर्व गोष्टी आशा गटप्रवर्तकांच्या समजून घेतलेल्या आहेत आणि त्यांनी सांगितलं फक्त SIR पूर्ण होऊ द्या, SIRच्या कामानंतर आम्ही सगळ्यांची बैठक घेऊन त्या संदर्भातल्या सूचना करू, पण SIRला मदत करा अशी त्यांनी भूमिका घेतलेली आहे। त्याचप्रमाणे त्यांना हेही सांगण्यात आलेलं आहे की ज्या पद्धतीने कारवाया काही ठिकाणी नोटिसा काढलेल्या आहेत त्या सर्व कारवाया संदर्भातसुद्धा त्या रद्द करण्याचे आदेश ते स्वतः देणार आहेत याची त्यांनी दखल घेतलेली आहे। आणि म्हणून ज्यांना आशा गटप्रवर्तकांना अंगणवाडीच्या ज्या महिलांना SIRचं कामासंदर्भातल्या काही अडचणी असतील, ज्या पद्धतीने नोटिसा काढल्या असतील, त्यांनी आपापल्या संघटनेकडे त्याच्या सर्व माहिती द्यावी। की राज्याच्या निवडणूक आयोगाच्या विभागाला त्यांनी नंबर दिलेला आहे, त्याच्यावरती आम्ही पाठवणार आहोत। कोणी न घाबरता आपलं कर्तव्य करावं आणि त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी काही ठिकाणी पैसे देण्याचं कबूल केलेलं आहे आणि त्याचबरोबर SIRचं कामामध्ये येणाऱ्या ज्या अडचणी आहेत त्याही आपण सर्व त्यांना सांगितलेल्या आहेत। म्हणून आजच्या मोर्चाच्या निमित्तानं राज्यातल्या आशा गटप्रवर्तक अंगणवाडीच्या संदर्भातल्या निवडणूक कामाच्या सक्तीच्या बाबत एक चांगल्या प्रकारची चर्चा निवडणूक आयोगाच्या आदरणीय चोक्लिंगम साहेबांसोबत झालेली आहे। त्यामुळे एक दिलासा राज्यातल्या आशा गटप्रवर्तकांना अंगणवाडीच्या महिलांना मिळणार आहे आणि त्या संदर्भात कोणालाही अडचण असलीच त्याने आपापल्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी बोलावं इतकंच आजच्या ह्या मोर्चाच्या निमित्ताने सांगू इच्छितो।